अमरावती जिल्ह्यामधल्या चांदूर रेल्वे इथल्या सेंट्रल बँकेला भीषण आग लागलेली आहे आणि शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे। आग इतकी भीषण होती की यामध्ये बँकेतील पैशांसह सगळं साहित्य जळून खाक झालंय। बँक सुरू असताना आग लागल्यामुळे सगळे कर्मचारी घाबरून बँकेच्या बाहेर पडले। सुदैवानं जीवितहानी झालेली नाहीये, मात्र मोठं नुकसान झालंय। चांदूर रेल्वे इथल्या अग्निशमन दल आगीवरती सध्या नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र आग विझत नसल्यामुळे धामणगाव आणि तिवसा इथून देखील अग्निशमन दल बोलवण्यात आलेलं आहे। बँकेला अचानकपणे आग लागल्याची दिसल्यामुळे नागरिकांनी देखील गर्दी केली। घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी देखील या ठिकाणचा बंदोबस्त वाढवला आहे। तर बँकेचं कामकाज सुरू असताना शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागलेली आहे। वेळीच कर्मचारी आणि ग्राहक जे नागरिक होते ते बाहेर पडले, त्यामुळे जीवितहानी टळलेली आहे। मात्र बँकेचं मोठं नुकसान झालंय, यामध्ये पैसे सुद्धा जळून खाक झालेले आहेत। बँकेमधलं जे इतर साहित्य होतं ते सुद्धा जळून खाक झाल्याची माहिती समोर येते आहे। अद्यापही आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे। प्रणय निर्बाण आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। प्रणय, यामिनी सकाळी 11:15 दरम्यानची ही घटना आहे। अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। परंतु बँक सुरू होती, अनेक कर्मचारी त्या ठिकाणी होते आणि ग्राहक सुद्धा होते। अचानक आग लागल्यामुळे सगळे कर्मचारी हे बाहेर पडले। सुदैवाने यामध्ये जीवितहानी झालेली नाही, परंतु आगीनं इतकं मोठं स्वरूप घेतलेलं होतं की अक्षरशः बँकेमधले जेवढं फर्निचर, जे कॅश काउंटरमध्ये जेवढे पैसे ठेवलेले होते ते सुद्धा अक्षरशः पूर्ण जळालेले आहे। आता याचा अंदाज बँकेकडून आपल्याला अधिकृत माहिती देतील, परंतु खूप मोठी आग लागलेली आहे। अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केलेले आहे। आग पाहून तिवसा नगरपालिकेची अग्निशमन दलाची वाहन सुद्धा त्या ठिकाणी बोलवण्यात आले। 2 अग्निशमन वाहन आग विझवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहे। यामिनी, अगदी धन्यवाद प्रणय माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।